छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या महावीर चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या अंमलदारावर एका बेजबाबदार रिक्षा चालकाने रिक्षा घातली आहे। पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे या धडकेमध्ये खाली कोसळले। चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अंमलदार टाकसाळे रिक्षाखाली अडकल्याचे लक्षात येऊनही त्यांना तब्बल 20 फुटांपर्यंत फरफटत नेले। तुकाराम टाकसाळे सध्या सिग्मा रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये दाखल आहेत। रिक्षा चालकाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंदवण्यात आलाय। युसुफ मोहम्मद अली अन्सारी असं रिक्षा चालकाचं नाव आहे। त्याने एका दुचाकी स्वारालाही उडवलेलं आहे। वेगात वळण घेत असल्यामुळे त्याच्या रिक्षातील 3 पैकी एक प्रवासीही रस्त्यावर कोसळला, तरीही तो थांबला नाही। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तर अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे। मुचोर रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला अशा प्रकारे फरफटत नेलेला आहे आणि यामध्ये पोलीस जखमी झालेले आहेत। त्यांना रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या मुचोर रिक्षा चालकाला काही त्याच्यावर कारवाई झाली आहे का आणि जखमी पोलिसाची तब्येत कशी आहे? जखमी पोलिसावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अजून या रिक्षा चालकाला अटक करण्यात आलेली नाहीये, तो पसार आहे। मात्र सदरील रिक्षा चालकाची ही काय पहिलीच पोलिसांच्या अशा प्रकारे अरेरावी करण्याची पहिली घटना नाही। यापूर्वी देखील शहरातील एक अशाच पद्धतीचं एक घटना याने केलेली होती। ती रेल्वे स्टेशन चौकामध्ये 2 प्रवाशांच्या पर्स त्यांनी हिसकावल्या होत्या आणि त्यावेळी त्याला पोलिसांनी विचारणा केली असता पोलिसांना त्यांनी मारहाण देखील केलेली होती। आता या रिक्षा चालकावर कठोर कारवाई पोलिसांकडून करण्यात येते का, कारण की अत्यंत गंभीर हा प्रकार आहे। सदरील जो पोलीस अंमलदार आहे त्यांना याने फरफटत या ठिकाणी नेलेला आहे आणि त्यामुळे या रिक्षा चालकावरती कठोरात कठोर कारवाई झाली तरच इतर रिक्षा चालकावरती त्याचा जबर बसेल आणि शहरामध्ये हे वाहतुकीचे पूर्वीपासूनच अशा पद्धतीची एकंदरीत स्थिती आहे आणि त्यामुळे आता या रिक्षा चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.